सुरुवातीला बातमी काँग्रेसमधून आझाद झालेल्या गुलाम नबींची। राजकीय संकटात सापडलेल्या काँग्रेसला आणखीन एक धक्का बसलाय। पक्षाचे वरिष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांनी पक्षाच्या सर्व सदस्यत्वासह सर्व पदांचा राजीनामा दिलाय। 4 सप्टेंबरला दिल्लीत काँग्रेसचं महागाईच्या विरोधात मोठं हल्लाबोल आंदोलन होतंय। मात्र त्याआधीच गुलाम नबी आझाद यांनी पक्षावर हल्लाबोल केला। गुलाम नबी आझादांनी अखेर काँग्रेसचा हात सोडला। राहुल गांधींवर जोरदार टीका करत त्यांनी काँग्रेसला रामराम ठोकला। पक्षाच्या पराभवासाठी राहुल गांधी जबाबदार असल्याचा थेट आरोप आझादांनी केला। सोनिया गांधींना राजीनाम्याचं 4 पानी पत्र पाठवून आझाद यांनी पक्षाच्या सर्व पदांचा राजीनामा दिलाय। या पत्रात त्यांनी राहुल गांधींवर निशाणा साधलाय। 2013 मध्ये राहुल गांधींना पक्षाचं उपाध्यक्ष करण्यात आलं। त्यानंतर त्यांनी पक्षातली सल्लागार यंत्रणा नष्ट केली। पक्षाच्या अनुभवी नेत्यांना बाजूला सारण्यात आलं। कोणताही अनुभव नसणारे पक्षाचं कामकाज चालवायला लागले। तसंच राहुल गांधींनी प्रसार माध्यमांसमोर सरकारी अध्यादेश फाडला। राहुल गांधींचं हे वर्तन बालिशपणाचं होतं। 2014च्या निवडणुकीच्या पराभवात या वर्तनाचा मोठा वाटा होता असा दावा गुलाम नबी आझाद यांनी केलाय। आझाद यांनी केलेल्या आरोपांवर राहुल गांधींनी प्रतिक्रिया दिली आहे। और बहुत सारे लोग हैं जो डर नहीं रहे कांग्रेस के बाहर है, वो सब हमारे हैं। उनको अंदर लाओ, और जो हमारे यहाँ डर रहे हैं उनको बाहर निकालो। चलो भैया जाओ, आरएसएस के हो जाओ, भागो, मजे लो। हम नहीं चाहिए, जरूरत नहीं है तुम्हारी। हमें निडर लोग चाहिए, ये हमारी आइडियोलॉजी है। ये मेरा बेसिक मैसेज है। पुढील 2 वर्षात गुजरात, मध्य प्रदेश, राजस्थानसह इतर राज्यातील विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत। तसंच लोकसभा निवडणुकींचं सुद्धा मोठं आव्हान काँग्रेस समोर असणार आहे। आणि त्यातच पक्षातलं आउटगोईंग थांबण्याचं नाव घेत नसल्यानं काँग्रेसच्या समस्या वाढल्यात। गुलाम नबी आझाद पत्र मी पाहिलं, त्यांच्याशी माझा काही थेट संपर्क होऊ शकलेला नाही। पक्ष सोडणे अर्थातच दुर्दैवी घटना आहे। काँग्रेसमध्ये सुरू असलेल्या राजकीय संघर्षावर भाजपनं सावध प्रतिक्रिया दिली आहे। पप्पू के चोचले और परिवार के घोंसले में सिमटी हुई पार्टी का बुरा हाल होने का फिर से एक बार संकेत दे रहा है। एक तरफ जो है वो कांग्रेस पार्टी जो है वो वेंटिलेटर पर दिखाई पड़ रही है, लेकिन उनके नेताओं का अहंकार एक्सीलेटर पर है। आज भी हम चाहते हैं, सभी लोग, देश भी चाहता है कि विपक्ष सकारात्मक रचनात्मक भूमिका निभाए। गुलाम नबी आझाद राजीनामा दिल्यानंतर भाजपमध्ये प्रवेश करतील अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू होती। मात्र या सर्व चर्चांना आझाद यांनी तुर्तास पूर्णविराम दिलाय। जम्मू काश्मीरमध्ये स्वतःचा राजकीय पक्ष काढणार असल्याचं आझाद यांनी जाहीर केलंय। एकंदरीतच काँग्रेसची सुरू असलेली वादळवाट सुरूच राहणार असल्याचं स्पष्ट होतंय। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। गुलाम नबी आझाद यांच्या राजीनाम्यानंतर जम्मू काश्मीरमधल्या काँग्रेसच्या 5 आमदारांनी पक्षाचा राजीनामा देऊन टाकलाय। गुलाम नबी आझाद यांनी नवीन पक्ष स्थापन केला तर त्यांच्यासोबत जाणार असल्याचंही या 5 आमदारांनी म्हटलंय। त्यामुळे जम्मू काश्मीरमध्येही काँग्रेसकरता हा मोठा धक्का मानला जातो। आता पुढच्या काही दिवसात काँग्रेस या धक्क्याला कसं सावरते, या धक्क्यातून कसं बाहेर पडते हे पाहणं महत्त्वाचं आहे। वळूयात पुढच्या बातमीकडे। हरियाणाच्या भाजपच्या नेत्या आणि टिकटॉक स्टार सोनाली फोगट यांच्या निधनानंतर आता बरेच धक्कादायक खुलासे समोर येत आहेत। हा मृत्यू नसून हत्या असल्याचं आता समोर आलंय आणि त्यानुसार तपास सुरू सुद्धा झालाय। सोनाली यांना पाण्यामध्ये किंवा एखाद्या द्रवपदार्थात मिसळून ड्रग्ज दिल्याचा खुलासा गोवा पोलिसांनी केलाय। सोनाली यांचे पर्सनल असिस्टंट सुधीर सागवान यांनीच ड्रग्ज दिल्याचं समोर आलंय। क्लबमधल्या पाण्याच्या बाटलीत हे ड्रग्ज त्यांनी दिल्याचं कळतं। तसंच ड्रग्जच्या अतिसेवनानं त्यांचा मृत्यू झाला। आत्तापर्यंत या प्रकरणी दोघांना अटक करण्यात आली। मुंबईहून सुद्धा या पार्टीसाठी काही लोक गेल्याची माहिती पोलिसांना मिळाली। पोलीस त्याही दृष्टीने तपास करतात। पोलिसांच्या हाती काही महत्त्वपूर्ण आणि धक्कादायक सीसीटीव्ही फुटेज सुद्धा लागलाय। त्यामुळे पोलिसांच्या तपासाचा वेग वाढला आहे।
प्रिलिमिनरी इन्वेस्टिगेशन में दोनों एक्यूज एस्टेब्लिश हो रहे हैं और उनको 302/34 धारा के तहत गिरफ्तार कर लिया गया। फर्दर तफ्तीश ऑन है। फॉरेंसिक साइंस लेबोरेटरी के एक्सपर्ट को बुला लिया गया है और एक्यूज को फर्दर तफ्तीश के लिए एफएसएल की टीम के साथ बाकी मौकों पर ले जा करके अन्य साक्ष्य इकट्ठे किए जाएंगे। तिकडे निवडणूक आयोगानं राज्यात ठाकरे सरकारला म्हणजे ठाकरे गटाला मोठा दिलासा दिलाय। कागदपत्र सादर करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयानं उद्धव ठाकरे यांच्या गटाला आता मुदत वाढवून दिली आहे। उद्धव ठाकरे गटाला तब्बल 1 महिन्यांची मुदतवाढ देण्यात आली। केंद्रीय निवडणूक आयोगानं ठाकरे गटाला हा मोठा दिलासा दिलाय। कागदपत्र सादर करण्यासाठी 1 महिन्याची मुदत ठाकरे गटानं मागितली होती। दरम्यान केंद्रीय निवडणूक आयोगानं ठाकरे गटाची मागणी मान्य केल्यानं 25 सप्टेंबरपर्यंत आता कागदपत्र ठाकरे गटाकडून सादर करायला त्यांना मुभा आहे। हा उद्धव ठाकरे आणि शिवसेनेसाठी मोठा दिलासा मानला जातो। शिवसेनेला आता एक नवीन मित्र सुद्धा मिळाला आहे। शिवसेना आणि संभाजी ब्रिगेड यांनी परस्परांशी निवडणूक आणि विविध टप्प्यांवरची युतीच जाहीर केली आहे। शिवसेनेनं प्रादेशिक अस्मिता टिकवण्यासाठी आपण संभाजी ब्रिगेड सोबत युती करत असल्याचं म्हटलंय। शिंदे गटानं युतीवर टीका केलेली आहे। राज्याच्या राजकारणात नवीन राजकीय समीकरण उदयाला आलं असलं तरी शिवसेना आणि संभाजी ब्रिगेडची युती योग्य नाही असं शिंदे गटाला वाटतं। प्रादेशिक अस्मिता टिकवण्यासाठी आपण युती करत असल्याचं उद्धव ठाकरे यांनी आज पत्रकार परिषदेत म्हटलं। राजकीय संकटात सापडलेल्या शिवसेनेनं संभाजी ब्रिगेडला आपल्या सोबत घेतलंय। एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वात शिवसेनेतील 40 आमदारांच्या गटानं भाजप सोबत सत्ता स्थापन केली। त्यामुळे शिवसेना बॅकफूटवर गेली होती। त्यामुळे राजकीय दृष्ट्या पुन्हा बळ मिळवण्यासाठी शिवसेनेचे प्रयत्न सुरू आहेत। शिवसेना महाविकास आघाडीमध्ये आहे, मात्र संभाजी ब्रिगेड सोबत युती करून शिवसेनेने मराठा समाजाला सोबत घेण्याचा प्रयत्न केलाय। मराठ्यांना दुहीचा शाप गाडत आलाय। एकत्र येऊन एक नवा इतिहास घडवू अशी प्रतिक्रिया उद्धव ठाकरेंनी दिली आहे। आपल्या सर्वांच्या साक्षीने मी आज आमच्या या नवीन म्हणजे शिवसेना आणि संभाजी ब्रिगेडची युती म्हणून मी नवीन म्हटलं, नाहीतर शिवसेना आणि संभाजी ब्रिगेड यांची काय ओळख करून देण्याची आवश्यकता नाहीये। तर या लढवय्या सहकाऱ्यांचं स्वागत करतोय आणि तुमचं अभिनंदन करतोय। संविधान वाचवण्यासाठी एकत्र यायला हवं अशी भूमिका शिवसेनेने मांडली। प्रादेशिक अस्मिता टिकवण्यासाठी आपल्याला एकत्र यायला हवं, तसंच आपण सगळेजण शिवप्रेमी आहोत हे उद्धव ठाकरेंनी आवर्जून सांगितलं। देशात प्रादेशिक पक्ष चिरडण्याचा कट सुरू असून लोकशाही संकटात असल्याचा आरोपही त्यांनी केला। तसंच ही युती फक्त निवडणुकांसाठी नाही असंही त्यांनी स्पष्ट केलं। मला नक्की खात्री आहे ही युती आपली जी झाली ती काही केवळ निवडणुका डोळ्यासमोर ठेवून झालेली नाहीये, कारण निवडणुका डोळ्यासमोर ठेवून जर झाली असती तर आत्ताच्या काळात तुम्ही आला नसता। आम्ही सत्तेत होतो म्हणजे अजूनही सत्ता येणारच आहे पुढे, पण काही नसताना तुम्ही सोबत आलेला आहात आणि लढताना जे एकत्र येतात त्याचं शौर्य आणि त्याची साथ फार मोलाची असते। शिवसेना आणि संभाजी ब्रिगेडच्या आगामी काळात संयुक्त मेळावे सुद्धा होणार आहेत। संभाजी ब्रिगेडनं आतापर्यंत मराठा आरक्षणासह सामाजिक प्रश्नांवर आक्रमक भूमिका मांडली आहे। त्यामुळे शिवसेनेसोबत युती केल्यानंतर संभाजी ब्रिगेड या पक्षाची वाटचाल कशी राहील याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। तर शिंदे गटानं या युतीवरती टीका केली आहे। काँग्रेस आणि राष्ट्रवादी सोबतची युती तोडायची असल्यानं नवा मित्र सोबत घेतल्याचा टोला शिंदे गटानं ठाकरेंना लगावलाय। महाराष्ट्राचं हित जोपासण्यासाठी आम्ही शिवसेना आणि संभाजी ब्रिगेड अशी या महाराष्ट्रामध्ये नवीन समीकरण घेऊन एक नवीन युती करून महाराष्ट्रात भविष्यामध्ये वाटचाल करण्याचं निश्चित केलेलं आहे। प्रत्येक प्रतिक्रांतीनंतर क्रांती होत असते आणि म्हणून आज क्रांतीची गरज आहे। कदाचित मला वाटतं काँग्रेस राष्ट्रवादीला आता ते सोडण्याच्या तयारीत असतील असं आम्हाला वाटतंय, तर त्यासाठी त्यांना शुभेच्छा।
शिवसेना सध्या महाविकास आघाडीचा घटक आहे, त्यामुळे आगामी निवडणुकींच्या जागा वाटपात संभाजी ब्रिगेडला किती जागा दिल्या जातील की शिवसेनेच्या कोट्यातील जागा संभाजी ब्रिगेडला मिळतील का, हे मुद्दे अजून काही स्पष्ट झालेले नाहीत. तसंच महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस संभाजी ब्रिगेडचा समावेश खरंच करून घेतील का, हा सुद्धा मोठा प्रश्न आहे. सध्या या प्रश्नांची उत्तरं काही मिळत नाहीत. मात्र संभाजी ब्रिगेडच्या रूपानं एक पक्ष सोबत आल्यामुळे शिवसेनेला काही प्रमाणात दिलासा मिळालाय यात शंका नाही. अजित मांढरेसह उदय जाधव, न्यूज 18 लोकमत, मुंबई. तर तिकडे विधान परिषदेतले विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी शिवसेना आणि संभाजी ब्रिगेडच्या युतीबद्दल समाधान व्यक्त केलं. चांगलं झालंय. संभाजी ब्रिगेड एक लढाऊ संघटना आहे या महाराष्ट्रातली आणि संभाजी महाराजांचा, छत्रपती शिवरायांचा विचार घेऊन मराठा समाजाचं संघटन करण्याच्या हेतून काम करणारी संघटना आहे आणि निश्चित स्वागत आहे या भूमिकेचं. शिवसेना सगळ्या समाजाला, जातीला, धर्माला घेऊन चालणारी संघटना आहे. त्या संभाजी ब्रिगेडसारखी संघटना शिवसेनेबरोबर येत असेल तर तिचं स्वागत आहे. निश्चित याचा या महाराष्ट्राच्या राजकीय, सामाजिक याच्यावर परिणाम होऊ शकेल. आपण विरोधी पक्ष जर आंदोलन करत असेल, त्याला सत्ताधारी पक्ष जर अडथळत असेल तर संघर्ष झाला असेल, परंतु जी मस्ती सत्ताधाऱ्यांची आहे अंगावर धावून येण्याची, आम्ही मारणार, आम्ही हे करणार, मला वाटतं ही मस्ती महाराष्ट्र बघतोय आणि ही मस्ती निश्चित महाराष्ट्र जिरवेल एक दिवस. ती वेळ काय फार लांब नाही. तर राज्याचे क्रीडा मंत्री आणि भाजपचे नेते गिरीश महाजन यांनी शिवसेनेच्या या नव्या युतीवर टीका केली. या युतीकडे तुम्ही कसं पाहता? आम्ही चांगलं बघतो या युतीकडे. उद्धवजींना आमच्या शुभेच्छा आहेत. त्यांनी अजून कोण कोण आहेत, काय काय, त्यांना सगळ्यांना जमवावं आणि युती करावी. अर्थात या शुभेच्छा कशा आहेत त्यांनाच माहिती. भाजपचे आमदार नितेश राणे यांनी मुंबई महानगरपालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांना एक पत्र पाठवलं आहे. यात त्यांनी आदित्य सेनेच्या टक्केवारी गँगमुळे पालिका भ्रष्टाचारासाठी चर्चेत आल्याचं म्हणत गंभीर आरोप केले आहेत. प्रशासक या नात्यानं आपल्यावर पालिकेची ही भ्रष्टाचारी ही ओळख पुसण्याची जबाबदारी आहे. त्यामुळे भ्रष्टाचाराच्या विरोधात कठोर कारवाई करण्याची मागणी नितेश राणे यांनी पत्रातून केली आहे. दरम्यान नितेश राणे यांनी केलेल्या आरोपांमुळे आता नवीन वाद निर्माण होऊ शकतो. तिकडे मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी नितेश राणे यांना प्रत्युत्तर दिलं. नितेश राणे रात्रीच पत्र लिहितात का असं म्हणत भ्रष्ट लोकांचं काय करणार असा सवालही केला. माझे विचार नितेश राणे रात्रीचा पत्र लिहितो का मला माहिती नाही. अरे भ्रष्ट म्हणणाऱ्यांना तुम्ही सगळ्यांना गोदीत घेतलात, त्यांचं पहिलं काय करणार ते नितेश राणेंनी पहिलं उत्तर द्यावं. सगळ्या बाजूनी आदित्य आणि उद्धवजी ठाकरे यांच्यावर रान पेटूनही तुम्हाला आज सांगते, मुंबई महानगरपालिका उद्धवजी बाळासाहेब ठाकरे हे जिंकणार आहेत. पण तिकडे आदित्य ठाकरे यांची घोडदौड सुरू असताना त्यांची अडवणूक केली जात असल्याचा प्रयत्न होतोय. आतापर्यंत पंतप्रधानांच्या खुर्चीकडे पाहणाऱ्यांचा पत्ता कट करण्याचा प्रयत्न करण्यात आला असा आरोपही पेडणेकर यांनी केला. दिसणारा पुढचा चेहरा हा दिल्लीपर्यंत जाणारा चेहरा आत्ताच अडवला पाहिजे. कारण त्यांच्याकडे आपण पाहिलंय, भारतीय जनता पार्टीमध्ये पाहिलं आपण, जे जे पंतप्रधानांच्या खुर्चीला नुसतं असं बघितलं तरी लगेच पत्ते कट होत आहेत. आदित्य तर शिवसेना पक्षाचे एक युवा नेते आहेत, तर त्यांना थांबवण्यासाठी घरातनंच फोडलेले सगळे अंगावर सोडायचे आणि त्यांच्याकडनं काट्यानी काटा काढायचा. तिकडे मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी विरोधकांवर जोरदार हल्लाबोल चढवलाय. अधिवेशनात विरोधकांनी सरकारवर टीका केली, पण जनतेच्या न्यायाची भूमिका सरकारनं घेतली आणि विरोधकांना प्रत्युत्तर दिल्याचं मुनगंटीवार म्हणाले. सामनावर सुद्धा त्यांनी खरपूस शब्दात भाष्य केलं. हे वृत्तपत्र नाही तर ते परिपत्रक आहे असंही त्यांनी नमूद केलं. विविध विषयांवर या अधिवेशनात विरोधकांनी अतिशय असफल प्रयत्न करून सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला, पण सरकारनेच विरोधकांच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देत विरोधकांच्या
त्याच्या बाबतीमध्ये सरकारने जनतेला न्याय देण्याची भूमिका घेतली। सामना आपल्याला माहिती आहे की हे वर्तमानपत्र नसून एका पक्षाचं पॉम्पलेट आहे। त्या पॉम्पलेटमध्ये जनतेचे प्रश्न, जनतेच्या समस्या, कष्टकऱ्यांच्या समस्या सोडवण्याच्या ऐवजी आपल्याला राजकीय टीका करण्यासाठी फक्त आणि फक्त या वर्तमानपत्राचा उपयोग होतो। इतर कोणत्याही बाबतीत जर गेले 2.5 वर्ष बघितलं तर जनतेचे प्रश्न मांडण्यासाठी या वर्तमानपत्र उर्फ पॉम्पलेटचा उपयोग झाला नाही। पालकमंत्री नाही, त्यामुळे बरेच विकास कामं जे आहेत आज किंवा उद्या पालकमंत्र्यांची गोष्ट होईल। हो, पालकमंत्री नाही, त्यामुळे बरेच विकास कामं जे आहेत आज किंवा उद्या पालकमंत्र्यांची गोष्ट होईल। राज्यातलं मंत्रिमंडळाचं खातेवाटप होऊन 12 दिवस उलटले, पण अजूनही शिंदे सरकारकडून जिल्ह्यांचे पालकमंत्री जाहीर करण्यात आलेले नाहीत आणि याच मुद्द्यावरून विरोधकांना सरकारवर टीकेची एक ऐती संधी मिळाली। यानंतर आता सत्ताधाऱ्यांच्याकडून जिल्ह्याचे पालकमंत्री कोण या घोषणेचा नवा मुहूर्त सांगण्यात आलाय। एकनाथ संभाजी शिंदे ईश्वर साक्ष शपथ घेतो की 30 जूनला शिंदे फडणवीसांचा शपथविधी। 9 ऑगस्ट रोजी मंत्रिमंडळ विस्तार। 14 ऑगस्टला मंत्र्यांचं खाते वाटप। पालकमंत्र्यांच्या घोषणेला मुहूर्त कधी? आधी मंत्रिमंडळ विस्तार, त्यानंतर खाते वाटप आणि आता पालकमंत्र्यांच्या नेमणुकीवरून विरोधकांनी शिंदे सरकारला घेरायला सुरुवात केली आहे। अतिवृष्टी, शेतकरी तसंच ग्रामीण भागात अनेक संकट उभी असताना जिल्ह्यांना पालकमंत्री मिळालेले नाहीत। त्यावरून आदित्य ठाकरेंनी अधिवेशनात सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला। महाविकास आघाडी सरकारमध्ये शहर असतील किंवा गाव असतील, प्रत्येक ठिकाणचा आवाज आमच्या मंत्रिमंडळात होता। महिलांचा होता, मुंबईचा होता, प्रत्येक जिल्ह्याला रिप्रेझेंटेशन होतं। आत्ता तुम्ही बघा, काल परवाकडे मंत्र्यांचे बंगले घोषित झालेले आहेत, पण ज्या जिल्ह्यांची पालकमंत्री म्हणून जबाबदारी असते ते पालकमंत्रीपद कोणाची घोषित झालेली नाही आहेत। ह्याचा अर्थ काय काढायचा? म्हणजे मंत्रिपदासकट जे काही बाकीचं मिळतं ते पाहिजे, पण जबाबदारी कोणालाही पाहिजे नाही, हे दुर्दैवी आहे। आदित्य ठाकरेंसह विरोधकांनी पालकमंत्र्यांवरून सवाल उपस्थित केल्यानंतर आता सरकारच्या वतीनं पालकमंत्र्यांच्या घोषणेसाठी नवा मुहूर्त जाहीर करण्यात आलाय। राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवारांनी 48 तासाच्या आत पालकमंत्र्यांची घोषणा होईल असं सांगत विरोधकांचे आरोप फेटाळून लावलेत। पालकमंत्री नाही, त्यामुळे बरेच विकास कामं जे आहेत आज किंवा उद्या पालकमंत्र्यांची गोष्ट होईल। आज किंवा उद्या पालकमंत्र्यांची गोष्ट होईल। एकंदरीतच तब्बल 1.25 महिन्यानंतर मंत्रिमंडळ विस्तार, त्याच्या 5 महिन्यांनी खातेवाटप जाहीर करणाऱ्या शिंदे फडणवीस सरकारकडून जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांच्या घोषणेत दिरंगाई होतीये। या मुद्द्याला धरून विरोधक आक्रमक झाले, त्यामुळे मुनगंटीवारांनी दिलेला 2 दिवसांचा मुहूर्त खरा होतो का, जिल्ह्यांना पालकमंत्री मिळतो का, हे पाहणं महत्त्वाचं आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। तिकडे कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांच्या दोन्ही मुलींच्या विषयीची काही महत्त्वाची कागदपत्र न्यूज 18 लोकमतच्या हाती लागले। 293 जणांनी बोगस प्रमाणपत्र मिळवून उत्तीर्ण शिक्षकांच्या यादीमध्ये घुसखोरी केली असं प्राथमिकदृष्ट्या समोर येत आहे। पाहूयात आमचा एक खास रिपोर्ट। अब्दुल सत्तारांच्या मुली मुन्नाबाई मास्तरच टीईटी फेल असतानाही मिळवलं पासिंगचं प्रमाणपत्र। कृषी मंत्र्यांच्या मुली बोगस मास्तरणी। कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांच्या दोन्ही मुली मुन्नाबाई मास्तरच असल्याचं सांगणारी कागदपत्र न्यूज 18 लोकमतच्या हाती लागली आहेत। कागदपत्रांनुसार टीईटी परीक्षा घोटाळ्याच्या 2 याद्या आहेत। यातली पहिली 7,500 जणांची यादी परीक्षेत फेरफार करणाऱ्यांची आहे, तर परिशिष्ट ब यादीतील 293 जण बोगस प्रमाणपत्र बनवणाऱ्यांची आहे। सत्तारांच्या मुली दुसऱ्या यादीतल्या आहेत। 293 जणांना बोगस प्रमाणपत्र मिळाली। उत्तीर्ण झालेल्या शिक्षकांच्या यादीत घुसखोरी केली गेली। शिक्षण विभागाच्या रेकॉर्डवर या 293 जणांचा कुठेही उल्लेख नाही।
कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांच्या मुलीचे TETच्या घोटाळ्याच्या यादीमध्ये नाव आल्यानंतर अब्दुल सत्तारांनी आपली भूमिका मांडली आणि या आपल्या मुलींनी कसल्याही पद्धतीचा लाभ किंवा फायदा घेतलेला नाही ही भूमिका त्यांनी मांडली. मात्र वारंवार TETमध्ये त्यांच्या मुलींचं नाव आणि त्यांच्या संस्थेतील 8 शिक्षकांचं नाव आल्यामुळं आता अब्दुल सत्तार संतापलेले दिसत आहेत. कारण यापुढं आता ज्या पद्धतीनं मीडिया त्यांच्या बातम्या करते त्याच्यावर कायदेशीर कारवाई करण्याचा इशारासुद्धा त्यांनी दिला. सत्तार यांनी मुली 2019च्या परीक्षेत नापास झाल्याचं सांगितलंय. त्यांचा तो दावा बरोबरच आहे. दोन्ही मुली माझ्या ज्या आहे ते अपात्र आहे. मी अशी यादी सर्वांना दाखवली, तुम्हालाही दाखवतो का हे जे पुणे राज्य परीक्षा परिषद आयुक्ताच्या सहीचा जो आहे तो खरा मानायचा, तुमच्याकडे जो रिपोर्ट आलेला आहे तो खरा मानायचा. मला याच्यामधली पहिली संभ्रम आहे. अब्दुल सत्तार यांच्या मुलींनी तत्कालीन शिक्षण उपसंचालक सुपे आणि प्रितेश देशमुख यांच्याकडून चक्क बोगस प्रमाणपत्र छापून घेतलीत. परीक्षेत बोगस पद्धतीनं मार्क्स वाढवून पास झालेल्या शिक्षकांनी केलेल्या गुन्ह्यापेक्षा 293 जणांनी केलेला गुन्हा अधिक गंभीर आहे. राज्य परीक्षा परिषदेच्या वेबसाईटवरच त्या 3 याद्या प्रसिद्ध करण्यात आल्या TET घोटाळ्या संबंधित अपात्र परीक्षार्थींचा. त्या 3 याद्यामध्ये परिशिष्ट ब मध्ये अब्दुल सत्तारच्या दोन्ही मुलींची नावं आहेत आणि या परिशिष्ट ब चा अर्थ असा आहे की मुलं परीक्षेत 2019च्या परीक्षेत अंतिम निकालात नापास झाली होती, तरीही त्यानंतर या परीक्षेचा कंत्राटदार देशमुख आणि सुपेकर तत्कालीन आयुक्त यांनी संगनमत करून टोटल 293 बोगस बनावट प्रमाणपत्र छापली त्या सिरियलला पुढे कंटिन्यू करून आणि ती नंतर वाटली. याचा परीक्षा परिषदेच्या ऑन रेकॉर्ड कुठेही उल्लेख नाही. मंत्र्यांची मुलं बोगस प्रमाणपत्र घेऊन उजळ माथ्यानं शिक्षक होऊन फिरतायत. सरकारचं लाखो रुपयांचं अनुदान लाटतायत. TET घोटाळ्यामुळे शिक्षण विभागाच्या प्रतिमेला डाग तर लागलाच आहे, शिवाय मंत्र्यांची मुलं काहीही करू शकतात असा वाईट संदेशही समाजात गेलाय. पुण्याहून चंद्रकांत फुंदेसह सिद्धार्थ गोदाम, न्यूज 18 लोकमत, औरंगाबाद. पाहुयात अब्दुल सत्तार याच्यातनं मार्ग कसा काढतात ते. तिकडे कोल्हापुरात राजकीय महाभारत रंगल्याचं पाहायला मिळत आहे. कारण खासदार धनंजय महाडिक यांनी गोकुळाष्टमीच्या निमित्तानं पुन्हा एकदा सतेज पाटलांवर निशाणा साधलाय. यानंतर आता कोल्हापुरात धनंजय महाडिक विरुद्ध सतेज पाटील असा सामना रंगताना पाहायला मिळतोय. कोल्हापुरातील महाडिक आणि सतेज पाटलांमधील राजकीय वैर सर्वश्रुत आहे. आता खासदारकी मिळवल्यानंतर महाडिक चांगलेच आक्रमक झाले आहेत. मिळेल ती संधी साधत महाडिकांनी सतेज पाटलांवर निशाणा साधायला सुरुवात केली आहे. दहीहंडीच्या निमित्तानंही धनंजय महाडिक यांनी सतेज पाटलांवर आरोपांचे थर रचले आहेत. खासदार झाल्यानंतर पहिल्यांदाच ऐतिहासिक दसरा चौकातील गर्दीला संबोधित करताना महाडिकांनी वाईटाचा नाश होईल पण सतेज पाटलांविरोधात राजकीय महाभारताची घोषणा केली आहे. 2.5 वर्ष 2019 पासून प्रचंड त्रास मला माझ्या सर्व कार्यकर्त्यांना, सगळ्या संस्थांना, सगळ्या उद्योगांना दिलेला आपण सगळ्यांनी पाहिलं. मी म्हणलो होतो की हे चक्र आहे, आज सूर्य मावळलेला उद्या सूर्य उगवणार. आता इथून पुढे महाभारतच होणार आहे आणि वाईटाचा नाश होणार आहे आणि चांगल्याचा यश आपल्याला यश मिळणार आहे. वाईटाचा नाश होणार आहे आणि चांगल्याचा यश आपल्याला यश मिळणार आहे. महाडिकांच्या या इशाऱ्याला सतेज पाटील गटानंही चांगलंच प्रत्युत्तर द्यायला सुरुवात केली आहे. सतेज पाटील परदेशात असले तरी त्यांच्या कार्यकर्त्यांनी सोशल मीडियावरून महाडिक गटाला लक्ष्य केलंय. महाभारत सुरू होणार आहे पण या राजकीय महाभारताला कृष्ण कसबा बावड्यात आहे असा टोला लगावण्यात येतोय. राजकारण हे एक युद्धच असतं. आम्ही हे अनुभवत आलेलो आहे. आम्हाला हे काही नवीन नाही. आता कोल्हापुरात कुणीतरी म्हणतंय की कोल्हापुरात यापुढे महाभारत होणार आहे, परंतु या महाभारतातला श्रीकृष्ण जो आहे तो या कसबा बावड्यात आहे हे त्यांनी ध्यानात ठेवावं. धनंजय महाडिकांनी सतेज पाटलांवर टीका करण्यासाठी गोकुळ अष्टमीचा मुहूर्त निवडला. गर्दीसमोर सतेज पाटलांविरोधात आरोपांचे थर रचले. त्यामुळे धनंजय महाडिकांना प्रत्युत्तर देण्यासाठी सतेज पाटील येणाऱ्या गणेशोत्सवाचा मुहूर्त निवडण्याची शक्यता आहे. असं झालं तर कोल्हापुरातील राजकीय महाभारताचा श्री गणेश गणेशोत्सवात होतो का आणि या महाभारतात चक्रव्यूह भेदून कोण अजिंक्य होतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
ज्ञानेश्वर साळोखे, न्यूज 18 लोकमत, कोल्हापूर. ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. राज्यात विविध ठिकाणी सीबीआय आणि एसीबीनं छापासत्र आज दिवसभरात केलं. नाशिकमध्ये एसीबीनं आदिवासी विभागाचे कार्यकारी अभियंता दिनेश कुमार बागुल यांना अटक केली. त्यांना लाखो रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडण्यात आलं. तर नाशिकमध्येच CGST विभागाच्या एका अधिकाऱ्याला सुद्धा अटक करण्यात आली. आदिवासी विभागाचे कार्यकारी अभियंता दिनेश कुमार बागुल यांच्या पुण्यातल्या घरातून 44 लाख रुपयांची रोख रक्कम जप्त करण्यात आली. कोल्हापूर आणि सोलापूर जिल्ह्यातल्या काही साखर कारखानदारांच्यावर सुद्धा आयकर विभागानं छापा घातला. सोलापूरमध्ये आयकर विभागाचं धाडसत्र संध्याकाळी उशिरापर्यंत सुरू होतं. सोलापुरातल्या बांधकाम व्यावसायिक आणि वैद्यकीय क्षेत्रातील नामवंत व्यक्तींचा यात समावेश आहे. आयकर विभागानं ज्या व्यक्तींचा तपास सुरू केला आहे त्या व्यक्तींचा राजकीय वर्तुळातील बड्या लोकांशी संबंध असल्याची चर्चा सोलापुरात सुरू आहे. नाशिकमध्ये आदिवासी विभागाच्या अधिकाऱ्याकडे एसीबीनं जो छापा टाकला, या अधिकाऱ्याकडे कोट्यावधी रुपयांचं घबाड सापडलंय. बागुल यांच्या नाशिकमधल्या घरातून तब्बल 98,63,500 रुपये रोख सापडले. तर पुण्यातल्या घरातून 45,40,00,000 रुपयांची रोख रक्कम सापडली. आत्तापर्यंत 1,44,00,00,000 रुपयांपेक्षा जास्त रोकड जप्त करण्यात आले. एसीबीकडून अजूनही इतर लॉकर्स आणि मालमत्तांची तपासणी सुरू आहे. %40 मालमत्ता कर सवलतीच्या वसुलीचं भूत अजूनही पुणेकरांच्या मानगुटीवर बसलंय. कारण पूर्वलक्षी प्रभावाची टॅक्स वसुली तूर्तास लांबणीवर पडले. पण आज ना उद्या हा भुर्दंड पुणेकरांच्या खिशावर पडणारच आहे. पाहुयात मालमत्ता टॅक्स वसुलीचा घोळ नेमका आहे तरी काय. मागील आठवड्यात तब्बल 60,000 पुणेकरांना अशा पद्धतीचे अतिरिक्त मालमत्ता कर वसुलीचे SMS आलेत. त्यामुळे पालिका प्रशासनाविरोधात प्रचंड रोष व्यक्त होतोय. मुदतीच्या आत नियमित कर भरलेला असतानाही वाढीव भुर्दंड का भरायचा, असा सवाल नागरिकांनी उपस्थित केलाय. सामान्य माणूस मरून जाईल याच्यामध्ये. आज ज्या काही 60,000 ते 1,00,000 लोकांना या प्रकारचे SMS आलेत आणि ज्यांची अशा प्रकारची दिसती आहे थकबाकी, ती सगळी माणसं अवाक झाली. ही बहुतांश मध्यमवर्गीय आहेत. या सगळ्यांनी त्या कधीतरी जुन्या काळामध्ये फ्लॅट विकत घेतले आणि आज अशा प्रकारचे कर त्यांच्यावरती लादणं हे अन्यायकारक आहे. पानशेत फेम 40% मालमत्ता कर सवलतीचा घोळ नेमका काय आहे ते जाणून घेऊयात. सर्व पक्षांचा आग्रह होता की ही 40% कंटिन्यू ठेवावी. त्यामुळं 2018 असो, 2019 असो, 2020 असेल, 21 असेल, मला वाटतं गेली 3 वर्ष तर हा टॅक्स काही 40%च्या वसूल झाला नाही आणि त्याची थकबाकी आता वाढली. पुणेकरांनी रोष व्यक्त करताच पालिका आयुक्तांनी ही पूर्वलक्षी टॅक्स वसुली तुर्तास लांबणीवर टाकली. पण आज ना उद्या पुणेकरांवरती हा भुर्दंड पडणारच आहे. कारण कायद्यानंच टॅक्स वसुलीमध्ये 40% सवलत देता येत नाही, असं राज्य सरकारच्या लोकलेखा समितीनं 2011 सालीच स्पष्ट केलं. तरीही रोष नको म्हणून वेळोवेळी पालिकेमध्ये ठराव करूनही ही वसुली लांबणीवरती टाकली जात होती. मात्र आता पालिकेत प्रशासक राज येताच ही थकबाकी वसुली सुरू झाली आहे. या घोळाला भाजपच जबाबदार असल्याचा आरोप राष्ट्रवादीनं केलाय. तर उपमुख्यमंत्र्यांकडे दाद मागणार असल्याचं भाजपनं सांगितलंय. महानगरपालिकेत 2017 ते 22 सत्ता होती ही पुणे शहर भाजपची. त्या काळात 1 ऑगस्ट 2019 जो कायदा केला किंवा जो काही नोटिफिकेशन काढलं त्याला विरोध करण्याचं काम सत्ताधारी भाजप जे काही पुणे शहरात होतं त्यांनी केलं नाही. किंबहुना त्या अध्यादेशाचा स्वीकार केला. मागच्या 4 वर्षाच्या थकबाकीचा जो काही बोजा पडतोय याला सर्वश्री माननीय देवेंद्रजी फडणवीस आणि तत्कालीन भाजप सरकार जबाबदारी असा माझा थेट आरोप आहे. लगेचच तात्काळ राज्याचे मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री यांच्याकडे सुद्धा आम्ही पत्रव्यवहार केला. त्यांनाही सांगितलं गेल्या अनेक वर्षापासूनची करामध्ये सवलत ही पुणेकरांना आपण देत होतो 40%च्या प्रमाणामध्ये आणि त्याला जर ते नियमात होत नाही, बसत नाही, कायदा करावा लागेल तर राज्य सरकारने ते आता करावं. आणि याच्यामध्ये पुन्हा एकदा जो काही हा प्रशासनानं कुणालाही विश्वासात न घेता डायरेक्ट आदेश काढले त्याला ताबडतोब स्थगिती द्यावी अशा प्रकारची विनंती आम्ही केली. पुणेकरांना 40% कर सवलत पानशेत धरण फुटीनंतर मिळाली होती. 2011 पर्यंत ही सवलत सुरू होती. 2011 मध्ये लोकलेखा समितीनं सवलत रद्द केली होती.
यापुढेही कायमस्वरूपी सवलत चालू ठेवण्यासाठी सर्व पक्षीयांकडून चाल ढकल सुरू आहे. त्यामुळे पुणेरी टॅक्सच्या घोळाला सर्वच पक्षाचे नेते जबाबदार आहेत. आता शिंदे फडणवीस सरकार पुणेकरांची यातून सुटका करणार का, याकडे सगळ्यांचं लक्ष आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट गणेशसह चंद्रकांत फुंदे, न्यूज 18 लोकमत, पुणे. तिकडे पुणे महानगर परिवहन महामंडळ अर्थात PMPची संकलक तूट जी आहे ती आर्थिक वर्षात 738 कोटी रुपयांवर गेले. मात्र डबघाईला आलेल्या अर्थव्यवस्थेत आणि या अवस्थेत सुद्धा अधिकाऱ्यांना स्वतःच्या कॅबिनचं नूतनीकरण करण्यात काहीच गैर वाटत नाही. PMPमध्ये सुरू असलेली उधळपट्टी, अधिकाऱ्यांचा बेजबाबदारपणा या सगळ्यामुळे पुणेकरांच्या कराच्या पैशाचा योग्य विनियोग करणारे अधिकारी तरी असावेत असं पुणेकरांना वाटतंय. महामंडळ कोमात, अधिकारी जोमात. PMPची तूट 738 कोटी रुपयांवर. अधिकाऱ्यांकडून मात्र उधळपट्टी सुरूच. PMPचं चाक आर्थिक गाळात रुतलं. पुण्याची सार्वजनिक वाहतूक व्यवस्था मजबूत करण्यासाठी पुणे आणि पिंपरी चिंचवड या दोन्ही महापालिका मिळून तयार केलेली कंपनी आता या महापालिकांची डोकेदुखी होऊन बसली आहे. दरवर्षी ढिसाळ नियोजनामुळे कोट्यवधी रुपयांच्या आर्थिक तुटीचा भुर्दंड या दोन्ही महापालिकांना भोगावा लागतोय. गेल्या वर्षीच्या 738 कोटी रुपयांच्या तुटीचा आकडा हा आतापर्यंतच्या इतिहासातला अभूतपूर्व आकडा आहे. यामुळे दोन्ही महापालिकांना आर्थिक फटका बसणार असून PMPचं चाक आर्थिक गाळात रुतल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. एकंदरच गलथान कारभार, अतिशय ढिसाळ आर्थिक नियोजन, अत्यंत ढिसाळ वाहतुकीचं नियोजन आणि ज्या प्रवाशांसाठी आपण हे सगळी सेवा देतोय त्या प्रवाशांना गृहीत धरणं, या सगळ्यामुळे प्रवाशांची संख्या कमी होत आहेच, पण त्याबरोबर संचलनातील तूट वाढतीये. हे एकंदरच सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचं दुर्दैव आहे. PMPची आर्थिक स्थिती बिघडलेली असतानाही PMPचे वरिष्ठ अधिकारी मात्र वायफळ खर्च करताना अजिबात विचार करत नाहीयेत. असं म्हणण्याचं कारण म्हणजे PMPच्या सहसंचालक चेतना केरुरे यांनी त्यांच्या कार्यालयाच्या नूतनीकरणासाठी तब्बल 30 लाख रुपयांचा खर्च केलाय. आहे त्या कॅबिनमध्ये बसून तुम्हाला काम करायला अडचण काय होते की 30 लाख रुपये खर्च करायचे. लोकांच्या डोक्यावर पाणी गळते PMPML मध्ये आणि तुम्हाला कशी चांगल्या रूम पाहिजेत, ही गोष्ट अत्यंत चुकीची आहे. या संदर्भात अधिकाऱ्यांचीही बाजू जाणून घेण्याचा आम्ही प्रयत्न केला, पण त्यांच्याकडून कुठलीच प्रतिक्रिया मिळू शकली नाही. PMPची संचलन तूट ही दिवसेंदिवस वाढत चालली आहे. 700 कोटी रुपयांच्या पुढे गेलेल्या या संचलन तुटीनंतरही PMPML प्रशासन खर्च कमी करायला तयार नाहीये. आता सहव्यवस्थापकीय संचालकांच्या कार्यालयासाठी 30 लाख रुपये खर्च करण्यात आले. हेच ते कार्यालय. PMPच्या कारभारात तातडीनं सुधारणा न झाल्यास PMPची सेवा बंद पडण्याचा धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. आधीच PMP सेवेत 80% खासगीकरण झाल्याची ओरड होतीये. लूट आणि खासगी सेवेत लूट होण्याचा धोका असतानाही PMPच्या कारभारामध्ये सुधारणा होणं गरजेचं आहे. पण प्रत्यक्षात अधिकारी मात्र त्यांच्या सोयी सुविधा सुधारण्यावरच भर देताना दिसतायत. हे नक्कीच योग्य नाही. व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन हंचाटेसह वैभव सोनवणे, न्यूज 18 लोकमत, पुणे. तिकडे मुंबई गोवा हायवेवरती खड्ड्यांचं साम्राज्य पसरलंय. न्यूज 18 लोकमतनं गेल्या काही काळांपासून खड्डेमय रस्त्यामुळे कोकणात गणेशोत्सवासाठी जाणाऱ्या भाविकांचा प्रवास कसा आणि किती खडतर झाला याच्या बातम्या दाखवल्या होत्या. या बातम्यांची दखल घेत आता सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी प्रत्यक्ष कामाची पाहणी केली, रस्त्यांच्या ठिकाणी भेटी दिल्या. मुंबई गोवा महामार्गावरच्या खड्ड्यांची त्यांनी स्वतः पाहणी केली. रवींद्र चव्हाण यांच्या दौऱ्यानंतर या मार्गावरचे खड्डे बुजवायला आता सुरुवात झाली. आम्ही सर्वजण कोकणातील असणारे लोकप्रतिनिधी आहोत. आम्हाला हा रस्ता पूर्ण होणं हे आमचं सगळ्यांचं स्वप्न आहे. त्यामुळे सगळ्यांचं यामध्ये एकमत आहे. त्यामुळे रस्त्याच्या संदर्भामध्ये कोणतंच राजकारण करता आम्ही सगळेजण एकत्र राहून लवकरात लवकर हा रस्ता कसा पूर्ण होईल त्यासाठी ज्या त्यांच्या सूचना आहेत त्या एकत्र करून, डिपार्टमेंटच्या सूचना आहेत त्या सगळ्या एकत्र करून आम्ही लवकरात लवकर हा रस्ता कसा पूर्ण होईल यासाठी काम करू. तिकडे गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोकणात जाणाऱ्या रेल्वे गाड्या हाऊसफुल झाल्यात. कोकणात रेल्वेनं जवळपास 230 विशेष रेल्वे गाड्या सोडलेत. या गाड्यांचं वेटिंग सुद्धा सरासरी 500च्या पार गेलं.
कोकणात गणेशोत्सवासाठी जाणाऱ्या भाविकांनी गाड्यांचं 3 महिन्यांपूर्वीच बुकिंग पूर्ण केलंय। रेल्वेनं ज्या गणेशोत्सव स्पेशल गाड्यांची घोषणा केली त्याचं सुद्धा बुकिंग फुल झालंय। गणेश भक्तांची मागणी जशी वाढेल तशा गाड्या उपलब्ध करून दिल्या जातील असं रेल्वेच्या वतीनं सांगण्यात आलं। तर एकूण संख्या जी आहे मध्य रेल्वेतून गाड्या विशेष गाड्या सुटण्याची ती 230 वर झालेली आहे। याशिवाय कोकण रेल्वेने काही गाड्या ज्या आहेत त्या जाहीर केल्या आहेत। याशिवाय पश्चिम रेल्वेने ज्या वसईच्या मार्गाने जातात त्याही गाड्या ज्या आहेत त्या जाहीर केलेल्या आहेत। त्यामुळे रेल्वेकडून ज्या आहे प्रवाशांच्या सुखद प्रवासासाठी त्यांना कुठलाही इनकन्व्हिनियन्स होऊ नये यासाठी सर्वोपरी प्रयत्न केले जात आहेत। कोरोनानंतर हा गणेशोत्सव साजरा होतोय, यामध्ये या गोष्टी लक्षात ठेवूनच आतापर्यंत प्रत्येक वर्षी आम्ही ज्या गाड्या अनाऊन्स करतो त्यामध्ये या गाड्यांचा जो आकडा मी सांगितला तर 230 मध्य रेल्वेच्या या आतापर्यंतच्या सर्वाधिक आहेत। या नियमित गाड्या सोडून आहेत आणि या वेळोवेळी ज्या आहेत वेटिंग लिस्ट पाहून आपण याची घोषणा केलेली आहे। आणि ज्याप्रमाणे मी सांगितलं की कालच आणखी 12 गाड्या ज्या आहेत त्याही आपण मडगाव आणि रत्नागिरीसाठी अनाऊन्स केलेल्या आहेत। तिकडे कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांना शिंदे फडणवीस सरकारनं एक दिलासा दिलाय। कोकणात 27 ऑगस्ट ते 11 सप्टेंबर या दरम्यान जाणाऱ्या सर्व गणेश भक्तांसाठी टोलमाफी करण्याचा निर्णय सरकारनं घेतला। मुंबई गोवा महामार्ग आणि पुण्याहून कोल्हापूर मार्गे जाणाऱ्या गणेश भक्तांना टोलमाफीचा फायदा मिळणार आहे। कोकणातल्या जाणाऱ्या गणेश भक्तांसाठी चाकरमान्यांसाठी याही वर्षी टोल माफी करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतलेला आहे। 27 ऑगस्ट ते 11 सप्टेंबरपर्यंत ही टोल माफी असेल। सण आणि उत्सवांच्या पार्श्वभूमीवर भेसळीची कीड विविध खाद्यपदार्थांना लागले की काय अशी भीती व्यक्त करण्यात येते। कारण नाशिकमध्ये गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर अन्न आणि औषध प्रशासनानं एक मोठी कारवाई केली। नाशिकच्या मधुर डेअरीतून बनावट तूप आणि पनीर हस्तगत करण्यात आलं। सुमारे 12 लाख रुपयांचं भेसळयुक्त तूप आणि पनीर हस्तगत करण्यात आलं आहे। पुण्यातल्या प्रेमी युगुलांच्या समोर एक मोठं संकट निर्माण झालंय। कारण पाषाण तलाव परिसराच्या गेटवर कपल्स इज नॉट अलाउड असा बोर्डच लावण्यात आलाय। त्यामुळे प्रेमी युगुलांनी गप्पा मारण्यासाठी जायचं तरी कुठे असा प्रश्न निर्माण झालाय। सिनेमातल्या गाण्यात खुल्ला प्यार करेंगे हम दोनों असं नायक नायिका गातायत। मात्र इथे पुण्यात हा असा आचरटपणा चालणार नाही हे स्पष्टपणे बजावण्यात आलंय। या उद्यानाच्या गेटवर बोर्डच लावण्यात आलाय। कपल्स इज नॉट अलाउड असं स्पष्टपणे त्यात नमूद करण्यात आलंय। इथे अविवाहित जोडप्यांना प्रवेश दिला जात नाही। मात्र इथे येणारी जोडपी अविवाहित आहेत की विवाहित हे कसं ओळखत असतील हा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर या प्रश्नाचं हे उत्तर ऐका। गेले 5 वर्षाला हा बोर्ड आहे आणि कपल म्हणजे कसं आहे जे विवाहित लोक आहे मी तर ह्या जवळचाच गावच्या असल्यामुळं मी बहुतेक ह्या लोकांच्या परिसरातील नागरिकांना मुलांना ओळखतो। जे बाहेरून येतात फक्त त्यांचे थोडं कसं असतं की जोडपं त्यांच्या गळ्यात मंगळसूत्र किंवा साडी अशा पद्धतीने ओळख होती किंवा जे पंजाबी ड्रेस घालून त्यांना विचारपूस केल्याशिवाय मी त्यांना आत सोडत नाही। उद्यानात ज्येष्ठ नागरिक आणि पक्षी निरीक्षक येत असतात। त्यांचा या जोडप्यांवर आक्षेप आहे। अर्थात त्यांचा आक्षेप हा अविवाहित जोडप्यांवर आहे। अविवाहित जोडप्यांमुळे काही संकट निर्माण होण्याची भीती त्यांना वाटते। आम्ही सकाळी इथं मॉर्निंग वॉकला येतो आहे। मॉर्निंग वॉकला आल्यानंतर अस्ताव्यस्त सगळं काहीतरी विचित्रपणा दिसतो आहे। तर कृपा करून या गोष्टीवर त्वरित निर्णय घेऊन त्याचं योग्य प्रकारे कारवाई करावी। तर कपल लोकांना अलाउड जे बंद केलेलं आहे आत्ता म्हणजे इथे गार्डनमध्ये तर ते माझ्या पद्धतीने योग्यच आहे आत्ताच्या कंडिशनला। का तर इथं सिक्युरिटीचा अभाव आहे आणि हे जे परिसर आहे म्हणजे याचा गार्डनचा परिसर तो भरपूर मोठ्या प्रमाणात आहे। म्हणजे जवळजवळ
3-1 किलोमीटरच्या आसपास असेल तर फक्त एकच सिक्युरिटी आहे या भागामध्ये, तर एकटा माणूस एवढं हँडल करू शकत नाही. आणि उद्या जर कुठली विपरीत घटना घडली तर त्याला प्रशासनाला जबाबदार जाणार का, कोणाला जाणार तुम्ही? प्रेमाच्या आड येणाऱ्या या बोर्डावरील आदेशाला जुमानतील ते प्रेमी कसले. कारण खुल्लम खुल्ला करायचं असतं, घाबरणारे प्रेम करू शकत नाहीत. आणि प्रेम केलं तर घाबरायचं तरी कशाला. ओ जब प्यार किया तो डरना क्या. वैभव सोनावणे, न्यूज 18 लोकमत, पुणे. तिकडे शिर्डीतील व्यावसायिक आणि शेतकरी आक्रमक झालेत. गेल्या 4 दिवसांपासून सुरू असलेल्या उपोषणाची प्रशासनानं दखल सुद्धा घेतलेली नाही. त्यामुळे आंदोलकांनी हार फुलं घेऊन मंदिरात प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. आंदोलक, व्यावसायिक आणि शेतकऱ्यांना रोखताना सुरक्षा रक्षक आणि पोलिसांची त्रेधा तिरपीट उडाली. साई मंदिर प्रशासनानं हार फुलांवरती बंदी घातली आहे. त्यामुळे भाविकांना मंदिरात हार फुलं नेता येत नाहीत. परिणामी शेतकरी आणि हार विक्रेते आर्थिक संकटात सापडले आहेत. कोरोना काळामध्ये मंदिर बंद असल्यानं भाविकांना दर्शन बंद होतं. 10 महिन्यांपूर्वी साई मंदिर भाविकांसाठी खुलं झालं. मात्र हार, फुलं आणि प्रसाद घेऊन जाण्यावरील बंदी अजून उठवण्यात आलेली नाहीये. हजारो लोकांच्या, शेतकऱ्यांचं, गोरगरीब, दीनदलित लोकांचं यावर पोट आहे ते चालू करावं. तसेच साई भक्ताची भावना आहे की हरप्रसाद चालू करावं. परंतु काय माहिती काय हुकुमशाही चालू आहे. या ट्रस्टीने हा चुकीचा निर्णय घेतलेला आहे. प्रशासनाच्या आतापर्यंतची जी भूमिका आहे, समजा आपण बघितलं असेल, आपण दररोज या ठिकाणी पाहतो आहोत, 5 दिवसीय उपोषण सुरू आहे. तर शिर्डीमध्ये एक आस्थापना सुरू करण्यासाठी आंदोलन करावं लागतं. म्हणजेच इथलं प्रशासन हे अतिशय निगरबठ्ठपणे काम करत आहे. अनेक दशकांपासून शिर्डी परिसरामधील शेकडो शेतकरी फुल शेती करतात. त्यावर इथलं अर्थचक्र अवलंबून आहे. मात्र बंदीमुळे या अर्थचक्रावरच परिणाम झालाय. तर हार अर्पण करता येत नाहीत. त्यामुळे भाविकही नाराज आहेत. याच्यावर जर तुम्ही बघितलं तर शेतकरी कमी कमी 5-1 हजार शेतकऱ्यांची उपजीविका यावर अवलंबून आहे. आणि 2-3 हजार जे आपले व्यापारी आहे, जे छोटे मोठे व्यापारी आहे, त्यांची उपजीविका यावर अवलंबून आहे. ते फूल हार दरवेळेस आम्ही चढवत होतो. कोरोना काळात नियम होता, बंद झाला. परंतु कोरोना काळ संपला तरी सरकारने हे चालू केलं नाही. शेतकऱ्याची परिस्थिती अत्यंत बिकट आहे. जास्त पाऊस पाणी झालेला आहे, त्याच्यात पीक पाणी खराब झालेलं आहे. शिर्डीमध्ये देश आणि विदेशातून मोठ्या संख्येनं भाविक दर्शनासाठी येत असतात. साईबाबांना हार, फूल अर्पण करण्यामागं त्यांची श्रद्धा असते. मात्र प्रशासनाच्या बंदीमुळे भाविक, व्यावसायिक आणि शेतकरी अडचणीत सापडल्यात. त्यामुळे प्रशासनाने यावर सहानुभूतीनं विचार करण्याची गरज निर्माण झाली आहे. हरीश दिमोटे, न्यूज 18 लोकमत, शिर्डी.